नमस्कार मित्रांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना नावाची अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील सरकारी कार्यालयामध्ये महिलांची मोठी गर्दी होत होती। सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेच्या निकषाबाबत सामान्य नागरिक आणि महिलांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता। आता या योजनेच्या सर्व बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया महिलांना समजून सांगण्यात आली आहे। यामुळे महिला आता नारी शक्ती दूत ॲपद्वारे सहजपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्याचप्रमाणे ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे जमणार नाही अशा महिलांनी त्यांच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन कागदपत्रे जमा करायची आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की ही योजना 1 जुलैपासून लागू झाली आहे आणि महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्यापासूनचे पैसे जमा केले जातील। तरीही अनेक महिलांना अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने पैशाची प्राप्ती कधी होईल याची उत्सुकता आहे। आज आपण मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमधून मिळणाऱ्या पैशाबाबत सर्व माहिती घेणार आहोत। यात पैसे कधी मिळणार आणि ते कोणत्या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार हे बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेकरिता अर्ज करण्याची मुदत सुरुवातीलाच 15 जुलै अशी होती। मात्र अंगणवाडी, ग्रामपंचायत, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्रातील महिलांकडून प्रचंड गर्दी होत असल्यामुळे हे पाहून राज्य सरकारने या योजनेचे अर्ज करण्याची तारीख 31 ऑगस्टपर्यंत वाढवली। तर आत्तापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहे त्यावरून 16 जुलैला तात्पुरती पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल। पण 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल। यानंतरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील। सरकारने असे सांगितले आहे की साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना 1500 रुपयाची रक्कम DBT मार्फत बँक खात्यामध्ये मिळतील। ऑगस्ट महिन्यानंतर दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयाची रक्कम जमा केली जाईल। त्याचप्रमाणे 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिला अर्ज सादर करतील त्यांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकत्रितपणे दोन्ही हप्ते दिले जाणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी आपणास पाहावयास मिळेल। धन्यवाद।